नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 24/3/2024 पर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर भरपूर उमेदवारांचं एकच म्हणणं आहे की मुंबईला आत्तापर्यंत किती आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मुंबईला आत्तापर्यंत 77,471 प्रॉपर अर्ज आलेले आहेत. तर टोकन नंबर तुम्ही बघू शकता 1,15,226. तर ही अपडेट आहे ना मित्रांनो, 24/3/2024 5:30च्या दरम्यान ई फॉर्म भरण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर आत्तापर्यंत 80,000 क्रॉस झालेच असतील. ओके, तर पुढचं तुम्ही बघू शकता कारागृह, छत्रपती संभाजीनगर कारागृह. तर या ठिकाणी 17,165 अर्ज आलेले आहेत. तर आत्ताच्या टाईमला 17,500 पण क्रॉस झालेले आहेत मित्रांनो. तर आता फॉर्मची जी आकडेवारी आहे ना मित्रांनो, मोठ्या प्रमाणे वाढणार आहे. रिझन तुम्हाला माहीतच आहे की कालावधी संपत आहे. तर पुढचा अपडेट आहे मित्रांनो, तर पोलीस शिपाई पिंपरी चिंचवड तर 3,268 अर्ज आलेले आहेत. तसेच कारागृह पुणे कारागृहाचं बघू शकतो मित्रांनो 21,379 अर्ज. तर काल 5-5:30 दरम्यानची अपडेट आहे मित्रांनो. चला मित्रांनो, पुढचा घटक आपण बघूया. SRPF युनिट नंबर 12 म्हणजे गट क्रमांक 12 मित्रांनो, हिंगोली 7,554 अर्ज आलेले आहेत. पुढचा मित्रांनो SRPF गट क्रमांक 9 अमरावती. अमरावतीला बघू शकतो मित्रांनो 9,858 अर्ज आत्तापर्यंत आलेले आहे. आता 10,000 क्रॉस पण झाले असेल. तर नागपूर कारागृहासाठी 15,813 म्हणजे 16,000चा आकडा क्रॉस झालेला आहे. तर अमरावती ग्रामीण 7,498 अर्ज आलेले आहेत. आता काही जिल्ह्यांचे टोकन नंबर पण आहेत आणि SRPFचे अर्ज क्रमांक पण आहेत मित्रांनो. तर SRPF 6 धुळे 7,409 अर्ज आलेले आहेत. SRPF 17 चंद्रपूर 3,638 अर्ज आलेले आहेत. SRPF 4 नागपूर 8,412 अर्ज आलेले आहेत आणि SRPF 7 दौंड 3,482 एवढे अर्ज आलेले आहेत. आता मित्रांनो, काही जिल्ह्यांचे टोकन नंबर पण आपल्याकडे आलेले आहेत मित्रांनो. ते टोकन नंबर लिहून मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. टोकन नंबर म्हणजे काय, अर्ज क्रमांक म्हणजे काय, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मित्रांनो. आता काही जिल्ह्यांचे टोकन नंबर बघूया आपण. तर रायगड या ठिकाणी 8,421 एवढं टोकन नंबर आहे. ठाणे ग्रामीण 5,991. नागपूर ग्रामीण 4,792. मीरा भाईंदर 1,703. मुंबई कारागृह 37,012 आणि सोलापूर ग्रामीण 1,360. आता हे जे काही टोकन नंबर आहेत ना मित्रांनो, तर पूर्ण प्रोसेस पेमेंट केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो. ओके, आता यातले 75% एवढं अर्ज क्रमांक मिळालेलं आहे. बाकीचे लवकरच पेमेंट करतील. त्याचं प्रॉपर अपडेट आलं की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो. डेली कुठल्या जिल्ह्यात किती अर्ज येते त्याचा अपडेट मी देतच आहे. आणि तुम्ही पण फॉर्म भरला असाल तर तुमचा टोकन नंबर, अर्ज क्रमांक तुम्ही मला सेंड करू शकता मित्रांनो. आणि तसेच मित्रांनो, तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी. मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर 666+ जम्बो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो, हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशो मार्ग आहे. तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो, एक स्मार्ट बुक आहे. सिद्धेश्वर आडबे सरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो. तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय मित्रांनो, 2019 ते 2023 या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे मित्रांनो. विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत. म्हणजे मागील 5 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे. तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. तसेच भरपूर उमेदवार चालक पदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो. तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. तर या पुस्तकमध्ये सर्व चालक पदांची भरतीसाठी मोटर वाहन कायदा, अधिनियम, वाहन कायदा, वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे. हे पण सिद्धेश्वर आडबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध